परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे देण्यात आली आहे। बुधवार 26 मार्च रोजी सीआयडीच्या पथकाने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली। अधिक चौकशी करून लवकरच अहवाल शासनाकडे देण्याचे आश्वासन देखील पथकाने दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी शासन स्तरावर चौकशी चालू आहे। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये राज्य पातळीवरून हालचाली सुरूच आहे। नुकताच मानव अधिकार आयोगाला न्यायालयीन चौकशीचा अहवाल देऊन पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला आहे। जवळपास 70 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे यामध्ये आहेत। तसेच विधान भवनामध्ये काँग्रेसचे नाना पटोले यांनी देखील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावर आवाज उचललाय। बुधवारी सीआयडीच्या पथकाने परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केली। सोमनाथची आई व भाऊ त्यांच्याशी बोलून तपासामध्ये अधिक माहिती घेतली असल्याची समजते। खूप वेळ चर्चा झाल्यानंतर तपासी अधिकारी यांनी लवकरच या प्रकरणाचा अहवाल शासनाकडे देऊ असे आश्वासन कुटुंबाला दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले। कुटुंबाच्या वतीने अधिकाऱ्यांना सर्व काही आपल्या शासनाच्या हातात असताना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। सीआयडी कडून मात्र तपास लवकरच पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे। चर्चा ते म्हणले तुमचा मुलगा इथे किती दिवसापासून होता? मी म्हणलं 3 वर्षापासून होतं। काय करत होते? LLBला होते म्हणलं। आणि तुम्हाला ह्याच्यातलं का माहीत आहे का? मला काय माहीत नाही म्हणलं। ह्याने पकडून नेले, ह्याने मारहाण करून माझ्या लेकराचं मर्डर केले पोलीस लोकांनी, मला कोणीच सांगाय नाहीत म्हणले। पर आता इथून रिपोर्ट खरं आहे। डॉक्टरने मारहाणीमुळे जीव गेला म्हणून हे रिपोर्ट खरं दिलेला आहे। परत जज साहेबांनी सगळे तपास केलेला आहे, अहवालामध्ये खरं आलेला आहे। आम्हाला म्हणायचं आहे की लवकरात लवकर आरोपीला सजा व्हायला पाहिजे, आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। आणि जे दोषी आहेत आणि जे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा लवकरात लवकर, म्हणून ही आमची विनंती आहे सरकारला। त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? सरकार आता ह्याने म्हणले आता बघून 10 दिवसाचा आम्हाला काय हे दिल्यात, टाईम दिल्यात। परंतु हे 10 दिवस 4 महिन्याचा दिवस होऊ लागला। आता हे सरकार एवढं का वेळ लावत असेल? आम्हाला लवकरात लवकर जे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे। त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे। जे दोषी आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। आणि सरकारला विनंती आहे की 3 महिने उलटून गेले, आता लय दिवस लावू नका। जे सत्य आलेलं आहे, रिपोर्ट सत्य आलेला आहे, ह्या अहवालामध्ये सत्य आलेलं आहे, वेळ कशाला लावता? आमचं एवढं गरिबाचं ऐकून घ्या, आमची विनंती आहे। लवकरात लवकर दोषींवर कारवाई करा। किती पोलिसांना नोटीस दिली म्हणून सांगितलं काय? आता ह्याच्यामध्ये 70 लोकांचं नाव आलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कोण कोण आहे ते आता दोषी असणाऱ्याच्यावरती कारवाई होईल। आज किती लोकांना पोलिसांना नोटीस दिली? काय बोलले का त्याच्याबद्दल? ह्याच्याबद्दल काहीच नाही म्हणले आम्हाला, फक्त नोटीस देणार आहेत एवढं।